आपण यथार्थ वाचण्याची जी सिरीज सुरू केली आहे त्याचा आज 6वा दिवस. तर जय श्रीकृष्ण मित्रांनो, सकाळी सकाळी थोबाड धुवून कुत्र्याच्या पिल्लाकडे गेलो. थोडीशी मस्ती केली आणि परत आलो. अंघोळ करून घेतली. अंघोळ केल्यानंतर केसांना असं हलवलं. गन पावडर करून घेतली. गन पावडर केल्यानंतर देवपूजा करण्यासाठी आपल्या घरासमोरचे ताजे ताजे फूल तोडून आणले. आई पण सकाळी सकाळी मस्तपैकी रांगोळ काढत होती. तर फुले आणल्यानंतर देवपूजा करायला सुरुवात केली. देवपूजा करत असताना सर्वप्रथम देवांना छानपैकी आंघोळ घातली आणि चंदनाचा टिका लावला. टिका लावून झाल्यानंतर पुष्प वाहिले आणि मी येड्यावाने हसलो, ही ही ही. एवढं सगळं होऊनही तुम्ही मला बघता आणि देव पण बघतो. मग पुढे आपण येतात गीतेचे दर्शन घेऊन गीता वाचायला सुरुवात केली. तर आज आपण गीतेमध्ये प्रत्येक महापुरुषाची स्वतःची एक शैली असते व काही विशिष्ट शब्द असतात. योगेश्वर श्रीकृष्णाने गीतेमध्ये कर्म, यज्ञ, वर्ण, वर्णसंकर, युद्ध, क्षेत्र, ज्ञान इत्यादी शब्दांवर वारंवार भर दिला आहे. या शब्दांना स्वतःचा आशय आहे. शिवाय पुनरावृत्तीमध्ये पण त्याचे स्वतःचे सौंदर्य आहे. मराठी रूपांतरात या शब्दाचा त्या अर्थानेच उपयोग केला आहे. सध्या आपली गीतामध्ये प्रस्तावना वाचन चालू आहे मित्रांनो. तर थोड्याच दिवसात आपण गीतामध्ये अध्याय वाचन सुरू करणार आहे. तर आपल्याला फॉलो नक्की करा.